यूट्यूबमधून मला पैसे किती मिळतात? मला यूट्यूबमधून खूप सारे पैसे मिळतात. हजारो रुपये मिळतात. हजार नाही, हजारो रुपये मला यूट्यूबमधून मिळतात. व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी आज तुम्हाला यूट्यूब चॅनलबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. मी खूप यूट्यूबमध्ये हुशार आहे वगैरे असं काही नाही आहे. तर मला यूट्यूबमधून महिन्याला किती रुपये मिळतात, माझे किती चॅनल्स आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आता मी एक नवीन चॅनल चालू केलेलं आहे, ते तर तुम्हाला आता माहितीच झालेलं आहे. ते पण माझं एका महिन्यात चांगलं चाललेलं आहे आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य आहे. तर आपला फायनल मुद्दा असा आहे की यूट्यूबमधून पैसे किती मिळतात हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे. भरपूर मिळतात पैसे बरं का. पहिल्यांदा तर मी हे सांगणार आहे की मी काय करते, यूट्यूब चॅनलमध्ये का आली, हे सगळं मी तुम्हाला आधी सांगणार आहे. तर माझं नाव आहे गीता मोरे. मी MSc केमिस्ट्री हे मास्टर केलेलं आहे, BEd केलेलं आहे, MBA HR केलेलं आहे. आधी मी खूप ठिकाणी जॉब पण केलेला आहे. म्हणजे ॲज अ केमिस्ट म्हणून मी कंपनीमध्ये जॉब केलेला आहे, सॉईल ॲनालिसिसमध्ये. परत प्रोफेसरचा जॉब मी जवळजवळ 4-5 वर्ष केलेला आहे. व्हिजिटर म्हणून पण मी जॉब केला. परत कंपनीमध्ये तर केलेलाच आहे. HR करण्याचं कारण की आमचा बिझनेस आहे, त्यासाठी मी HRचं जर इंटरेस्ट आला येईल म्हणून मी आपला स्वतःचा बिझनेस आहे म्हणून की HR केलं. थोडे दिवस मी काम केलं त्याच्यामध्ये पण आमच्या ऑफिसमध्येच, पण इतका इंटरेस्ट नाही आला. त्यानंतर मुलगीचं स्कूल हे ते म्हणून म्हटलं की चला आपण क्लास चालू करायचं, म्हणून मी घरी क्लास चालू केलेले आहेत. क्लास पण मला खूप चांगला चालतो. मला जवळजवळ 10 ते 15 मुलं तर असतात माझ्याकडे क्लासला. आणि 15 मुलं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे पुण्यासारख्या सिटीमध्ये आपल्याकडे क्लासला येणारी. आणि तो फी पण चांगली मिळते. आणि म्हणून मला असं नाही, मी असं विचार नाही केला की बाबा आपण जॉबला गेलं पाहिजे. क्लास तर आहेच, परत आमचं हॉस्टेल वगैरे आहे. त्याचं काही इतकं सांगण्यासारखं नाही, माझा मोठेपणा मला नाही सांगायचा. मी जे काय करते ते सांगायचं आहे मला. मी क्लास घेते 1ली ते 10वीचे. त्यामध्ये सगळं म्हणजे CBSE असतं, जे कोणते बोर्ड आहेत, मराठी मीडियमचे पण असतात, सिनियर KG. फक्त येऊन बसणारी पण मुलं आहेत की आईवडिलांना वाटतं की हा बाबा आपलं मुलगा फक्त जाऊन बसला 1 तास तरी चालेल, तशी पण मी मुलं घेते. पण फक्त बसवत नाही, त्यांना मी ABCD किंवा फक्त लिहायला तरी शिकवते. हा झाला क्लासचा. त्यानंतर आता सासूबाई तर माझ्या नाही आहेत, त्यामुळं मला सून पण मीच आहे आणि सासू पण मीच आहे. त्यामुळे घरची पूर्ण जबाबदारी माझी आहे. आम्ही जेवण तर सगळं परफेक्ट लागतं, म्हणजे ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, आणि रेग्युलर आहे हेच नाही, वेगळं वेगळं काहीतरी लागतं. त्यामुळे माझ्या किचनमध्ये पण खूप वेळ जातो. म्हणून मी रेसिपीचं पण चॅनल चालू केलेलं आहे. त्या चॅनलचं नाव आहे, आत्ता तुम्ही जे बघतात ते कोल्हापूरची लेक पुण्यात, म्हणजे त्याच्यावर रेसिपी. परत एक रांगोळीचं आहे. रांगोळीचं चॅनल तर माझं इतकं चांगलं चालतं, टचवूड, की त्याला कोणाची नजर नका लागू. त्याच्यासाठी पण ह्या चॅनलसाठी ग्रो करण्यासाठी मी खूप कष्ट केलेले आहेत. रांगोळ्या मी खूप उन्हात, टेरेसवरच्या रांगोळ्या खूप उन्हात, आणि रांगोळी काढताना मेन म्हणजे चप्पल मी घालत नाही, पायाला चटके अक्षरशः बसतात. अशा पद्धतीने मी रांगोळ्या काढलेल्या आहेत. वरून ऊन लागतं. रांगोळीचं चॅनल तर एक महिना पण नाही लागला, म्हणजे मी ऑगस्टमध्ये चालू केलेलं. 2022च्या ऑगस्टमध्ये मी रांगोळीचं चॅनल चालू केलेलं. माझं मे महिन्यात तर मॉनिटाईज झालं. इतकं चांगलं ते झालं आणि खूप मस्त शॉर्टमधून झालं. लॉंग पण जातात, पण मी जास्त शॉर्टच टाकते. त्यानंतर म्हटलं की आपलं एक चॅनल चांगलं चालतं आहे, दुसरं चॅनल चालू करावं, म्हणून मी गीता मोरे मराठी व्लॉग हे व्लॉगिंगचं चॅनल चालू केलं. ते पण खूप चांगलं चालते बरं का. पण आजकाल त्याच्यावर थोडंसं काहीतरी गडबड झाली आहे मला मॉनिटायझेशनसाठी, त्यामुळे सिल्वर प्ले बटन आलेलं नाही आहे मला अजून. पण ईशा गीताज क्रिएटिव्हिटी हे रांगोळीचं चॅनल आहे ना, त्याच्यावर मला हे मिळालेलं आहे, सिल्वर प्ले बटन मिळालेलं आहे. आणि मला पैसे खूप भेटतात त्याच्यामधून, त्यामुळे मी खूप खुश आहे यूट्यूब चॅनल आणि माझ्या क्लासमधून. आणि घरचं पण सगळं लक्ष दिलं जातं, आपल्याला बांधून नाही घातलं जात की दिवसभर जॉब करा. आणि मी एक म्हणत असते की दुसऱ्याच्या ऑफिसमध्ये जाऊन काम करण्यापेक्षा आपल्या किचनमध्ये स्वयंपाक करून घालणं, याच्यामध्ये मला खूप आनंद मिळतो. हा माझा विचार आहे. प्रत्येकाचा विचार करण्याचा काय तो माइंडसेट असतो तो वेगळा असतो. त्यामुळे मी तर हेच करत असते. त्यानंतर चॅनलचे 2 झाले, पण चॅनल स्टार्ट करताना खूप म्हणजे 100 माझे सबस्क्रायबर होण्यासाठी मला
इतकं टेन्शन आलेलं, कसं होणार, असं वाटायचं की रोडवरून येणार जाणाराचा मोबाईल घ्यावा आणि पटपट सगळ्यांचे मोबाईल काय ते चॅनल आपलं सबस्क्राईब करून टाकावं असं वाटायचं. पण म्हटलं जाऊ दे, आपण मागं नाही हटायचं. म्हणजे रांगोळी, मेहंदी, जी क्रिएटिव्हिटी करते ती मी सगळी ईशा गीतास क्रिएटिव्हिटीमध्ये टाकत असते आणि चांगलं चालतं. आणि खूप मला याच्यामध्ये मला सपोर्ट सगळ्यांचा मिळाला. ते चॅनल चांगलं चालतं आहे माझं. दुसरं गीता मोरे मराठी ब्लॉगिंगचं आहे. मी फिरत असते सारखी, सुट्टी असेल तर आम्ही बाहेर फिरायला जातो, बाहेरच्या मोठ्या ट्रिप करतो, इंडियामध्ये फिरतो, इंडियाच्या बाहेर पण फिरतो. हे पण सगळं माझ्या त्या चॅनलवर आहेत. पण जास्त एडिटिंग वगैरे पण करणं महत्त्वाचं आहे. तुमचं एकदा चॅनल तुमचं लिंकला लागलं ना, नंतर इतकं काही इश्यू येत नाही. पण आपली व्यवस्थित लिंक लागणे गरजेचं आहे. बऱ्याच जणांना खूप वेळ लागतो चॅनल मॉनिटाईज करायला, 4 वर्षसुद्धा लागतात. तसं तुम्ही आणि प्रत्येकाचा कंटेंट घाण नसतो, खूप चांगला सगळ्यांचा कंटेंट असतो, पण माहीत नाही वेळ का लागतो ते. आणि एकदा जर आपला रुटीन लागलं ना, तर आपलं चॅनल खूप चांगलं चालतं. मला अनुभव आलेला आहे, हे मी सांगत असते. आणि आता हे चॅनल पण मला खूप चांगलं ग्रो करायचं आहे. कोल्हापूरची लेक पुण्यामध्ये, याच्यामध्ये पण मी जास्तीत जास्त रेसिपीचेच व्हिडिओ टाकत असते. कुठे इकडे तिकडे गेलं तर एखादा त्याच्यामधला पण व्लॉग टाकत असते. पण ह्या चॅनलला पण प्लीज तुम्ही खूप मला सपोर्ट करा. आणि मेन म्हणजे मी जे 2 चॅनल मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर, म्हणजे नाही का, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, मी एकासुद्धा व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं नाही आहे. आणि आता ह्या व्हिडिओमध्ये पण इतकं शक्यतो नाही सांगत मी, पण तुम्ही करा. आता सांगते की तुम्ही करा. तर माझं शिक्षण डबल पोस्ट ग्रॅज्युएट आहे, तरी मी जॉबला जात नाही, यूट्यूब करते. यूट्यूबमधून पैसे पण भरपूर मिळतात, म्हणून मी हा विचार केला की जाऊ दे, आपल्याला नको जायला जॉबला. तर तुम्ही जर यूट्यूब चॅनल चालू करणार असाल तर तुम्ही काय त्याच्या यूट्यूबमध्ये टाकणार आहात ते आधी हे करा, त्याच्यावर विचार करा. आणि जर यूट्यूब चॅनल चालू केलं तर लगेचच व्हायरल जाईल आपलं नाही सांगता येत. आता मी कोल्हापूरची लेक पुण्यात 1 महिना झालं मी चॅनल चालू केलेलं आहे. अजून 200 सबस्क्रायबर झालेले नाही आहेत. तरी मी माझ्या दुसऱ्या जे चांगलं चालतं त्याच्यावर सारखी मी पोस्टिंग माझ्या चॅनलच्या करत असते. तरी पण फक्त 200 म्हणजे 199 200सुद्धा झालेले नाही आहेत. तर आपल्या हातात इतकं नसतं की ते यूट्यूब ज्यावेळी व्हायरल करायचं आहे त्यावेळीच करतं. तर असं आहे, जर तुम्ही डाएटवर करणार असाल यूट्यूब चॅनल तर डाएटवर करू शकता, रेसिपी करू शकता, फिरण्याचे फूड ब्लॉगर आहेत, खूप आहे, ट्रॅव्हल ब्लॉगर आहेत. पण त्यातमध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे की तेच केलं पाहिजे. माझ्या एका चॅनलमध्ये सगळे मिक्स कंटेंट झालेले आहेत, त्यामुळे बहुतेक इश्यू आला असेल. पण रांगोळीच्या चॅनलमध्ये फक्त रांगोळीचं आहे. आता ह्या कोल्हापूरची लेक पुण्यामध्ये फक्त माझ्या रेसिपीज आहेत. तर तुम्ही पण असं करा. आणि जर तुमचं यूट्यूब चॅनल चांगलं चालायला लागलं तर खूप चांगलं आहे. घरी बसून तुम्ही पैसे मिळवू शकता. ॲटलिस्ट 10,000 जरी मिळाले आपल्याला यूट्यूब चॅनलमधून तर खूप चांगलं वाटतं. आणि पहिलं पेमेंट मला आलं, म्हणजे मॉनिटाईज झाल्या लगेच दुसऱ्या दिवशी पेमेंट येत नाही. ते $100 कंप्लीट व्हायला लागतं. त्याची बरीच प्रोसेस आहे. ते सगळं झाल्यानंतर $100 झाल्यानंतर मग आपल्याला पेमेंट भेटतं बरं का. आणि बऱ्याच जणांना वाटतं की खरंच यूट्यूबमधून पैसे, म्हणजे बऱ्याच जणांना माहितीच नाही की यूट्यूबमधून पैसे खरंच भेटतात. मला विचारतात की हां खरंच भेटतात का पैसे, म्हणजे त्यांना असं वाटतं की हां असंच व्ह्यूज वाढवण्यासाठी वगैरे सांगतात की हां मला यूट्यूबमधून एवढे पैसे मिळाले आणि तेवढे पैसे मिळाले. म्हणजे आधी माझ्या घरच्यांना पण पटत नव्हते की यूट्यूबमधून पैसे मिळतात ते. पण ज्यावेळी खरं मला मेसेज आला की गुगल ॲडसेन्सचा की तुमच्या अकाउंटवर एवढे पैसे जमा झालेले आहेत, त्यावेळी खरं पटलं. आणि पेमेंट जमा झाल्या मी लगेच पासबुक प्रिंट करून आणली आणि त्यावेळी विश्वास पटला की हां खरोखर यूट्यूबमधून पैसे भेटतात. म्हणजे अजून इतकी लोक यूट्यूबवर काम करत आहेत, तरी बऱ्याच लोकांना, म्हणजे माझ्या आजूबाजूच्या माझ्या मैत्रिणींना पण पटत नाही की यूट्यूबमधून पैसे मिळतात. आणि सगळ्यांना वाटतं की हां हे टाईमपासच आहे आणि घरी बसून करते म्हणजे हे काहीच करत नाही, असं पण बऱ्याच जणांना वाटतं. पण जाऊ दे, ते काही नाही आहे, ते जळकी लोक असतात, ते जळतच राहणार. आणि मी फिरणारीवर तर इतके माझ्यावर जळतात की बाबा ही नुसती फिरत असते. पण त्यांना कुठं माहिती आहे की मी किती कष्ट करत असते. सगळ्यांना वाटतं की हां हिला काय, आम्ही जॉब करतो, आम्हाला वेळच नसतो, हिला काय वेळच आहे, भरपूर वेळ आहे, ही नुसती फिरतच असते वगैरे. मी इतकं लक्ष देत नाही. जळत राहावा. तुम्ही जळला तर माझी प्रगती होणार आहे. आणि मेन म्हणजे असं आहे की आपण एखादं काम करायला लागलं की आपल्या पूर्णपणे मनानं करा. दिखावा अजिबात करू नका. दिखावा केल्याने काही होत नाही.
कुणाचंच चांगलं होत नाही. आपण जे मनापासून करतो त्याचंच आपल्याला म्हणजे मनापासून आपण कष्ट करतो त्याच कष्टाचं आपल्याला फळ मिळत असतं. बरेच जण आहेत, हां हिने यूट्यूब चॅनल चालू केलं आहे लगेच हिच्या ईर्ष्येवर आपण यूट्यूब चॅनल चालू करा. पण नाही, तुमचं चॅनल ग्रो होणारच नाही तसं केलं तर. तुम्ही नुसतं दिखावा करू नका. त्याच्यामध्ये कष्ट करा, हे करा, सगळं व्यवस्थित करा, तर तुम्हाला खरोखर यश मिळणार आहे. आणि म्हणजे माझ्याच अनुभवातलं सांगते की मी रेसिपी चॅनल चालू केलं, रेसिपी चालू केलं, रांगोळीचं चॅनल चालू केलं, रांगोळीचं चॅनल चालू केलं. पण मी अजून म्हणजे जे माझे यूट्यूब बघतायत त्यांनी जे सबस्क्राईब केलेले आहेत त्यांनाच फक्त माहिती आहे की माझं यूट्यूब चॅनल आहे. मी स्वतःच कुणाला अजून सांगितलेलं नाही की हां बाबा माझं यूट्यूब चॅनल आहे. आणि आता जे घरी माझ्या नवीन कोणतरी येतं तर मी ते यूट्यूब काय ते सिल्वर प्ले बटन मी इथं लावलेलं आहे बघा. त्याच्यावरून सगळ्यांना कळतं की विचारतात यूट्यूबवर कोण आहे तुमच्याकडे. तर मग लगेच सांगतात की मग पप्पा वगैरे असतील तर हां सून आहे वगैरे सांगतात. मी असेल तर मीच यूट्यूब चॅनल. मग सगळ्यांना वाटतं अरे यूट्यूब चॅनल आहे तुझं आणि सिल्वर प्ले बटन पण मिळाले, आम्हाला माहितीच नाही असं वगैरे सांगतात. मी म्हटलं एवढं काय आणि अजूनपर्यंत मी एवढं काय त्याच्यात की सांगायलाच पाहिजे, ऑटोमॅटिक ते व्हायरल होतंच होतं. ते झालं. तर अजूनपर्यंत मी व्हॉट्सअपला लिंकसुद्धा मी लावलेली नाही की हां आज व्हिडिओ अपलोड केला आहे आणि चला लिंक लावूया म्हणजे सगळेजण बघतील. पण मी तसं अजूनपर्यंत केलेलं नाही एकासुद्धा व्हिडिओला. तर हे असं आहे. मला जास्त काही सांगायचं नाही, नाही तर पूर्ण दिवस जर मी सांगत बसले तरी ही स्टोरी खूप खूप राहणार आहे. जर तुम्हाला चॅनल चालू करायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि फक्त प्रामाणिकपणे कष्ट करा. त्याच्यामध्ये 4 व्हिडिओ टाकले, आता काय आपल्याला व्ह्यूजच येत नाहीत असं काही करू नका. तुम्हाला आता मी सांगितलं ना 1 महिना झालं मी कोल्हापूरची लेक पुण्यात हे चॅनल चालू केले. 200 सुद्धा व्ह्यूज आलेले नाहीत. म्हणून मी असं नाही करत. हां वाईट वाटतं की अरे व्ह्यूज येत नाहीत काय करायचं. पण मी ते चॅनल बंद करणार नाही आहे, त्याला मी ग्रो करून दाखवणारच आहे. जर तुम्हाला चालू करायचं असेल तर तुम्ही बिनधास्त करू शकता. आणि भरपूर असे यूट्यूबला व्हिडिओ आहेत की असं कोणाला विचारू पण नका. विचारलं तर तुम्हाला कोणी सांगणार नाही, कोणीच हेल्प करत नाही बरं का. तुम्ही टेकचे व्हिडिओ बघा, यूट्यूब टेकचे खूप सारे व्हिडिओ आहेत. त्यांनी डिटेल सगळं सांगितलेलं असतं आणि त्यांचे तर व्ह्यूज किती असतात माहिती आहे का. आणि त्यांचे तर 2-2, 3-3 चॅनल असतात यूट्यूब चॅनल आणि ते सगळे व्यवस्थित चालत असतात. जर तुम्हाला खरंच चॅनल चालू करायचं असेल तर तुम्ही यूट्यूबचे टेक व्हिडिओ असतात ते बघा. आणि त्यात सगळं बारीक सारीक सेटिंग कुठं काय करायचं आहे ते सगळं तुम्ही बघा आणि यूट्यूब चॅनल चालू करा. आणि खरंच खूप फायदा आहे. घरी बसून तुम्ही 4 पैसे या यूट्यूबमधून मिळवू शकता. जरी तुम्ही जॉब करत असाल तरी पण आता कितीतरी लोक जॉब करत साईड बिझनेस म्हणून व्लॉग करतात, रील्स करतात. तसं पण तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. फक्त एवढंच की त्याला चॅनल ग्रो व्हायला वेळ लागतो. तर मला पण वेळ लागलेला आहे आणि एका चॅनलला वेळ लागत आहे, पण मला ग्रो करायचंच आहे. आणि खूप चांगला कंटेंट मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि तुम्ही मला सजेस्ट पण करा तुम्हाला कोणत्या टाईपचे व्हिडिओ बघायला आवडतील. रेसिपी तर मी टाकतेच आहे आणि रेसिपी टाकणारच आहेत, कारण माझ्या गावरान कोल्हापुरी स्टाईलचं सगळं बनवलेलं असतं मी, त्यामुळे त्या पद्धतीचे मी सगळे व्हिडिओ टाकणार आहेत. तर अजून बरेच काय सांगायचं आहे, पण मी आता थोडंसं तुम्हाला पेमेंटबद्दल सांगते. तर माझं यूट्यूबचं पेमेंट मला स्टार्टिंग $100 कंप्लीट झाल्यानंतरच भेटलं. म्हणजे आता कसं सांगणार की एवढं असं नाहीत की सांगत हां बाबा मला 10,000 मिळाले आणि 20,000 मिळाले असं सांगू शकत नाहीच आपण. त्या रेंजमध्ये आपण सांगू शकतो की बाबा स्टार्टिंगचं तर माझं 15,000च्या आसपास काहीतरी आलं होतं. म्हणजे 15,000 म्हणत नाही मी, त्याच्या आसपास आलं होतं की असं सांगायचं नाही आहे का क्रायटेरिया. मग तुम्ही आता म्हणू शकता की आता आपलं सोनं चांदीचा दर काय आहे, सोन्याचा काय दर आहे. तर आत्ता सध्या मला यूट्यूबमधून पेमेंट मला मी अर्धा तोळा तरी सोनं घेऊ शकते इतकं मला मिळतं बघा. म्हणजे तुम्हीच ठरवा आत्ताचा सोन्याचा रेट काय आहे. आणि पण स्टार्टिंग माझी खूप कमीने झाली होती, पण हळूहळू मी चॅनल पण ग्रो केलं, व्ह्यूज पण वाढले आणि मला चांगले पण आता पैसे भेटायला लागले. म्हणजे जवळजवळ मी त्या अर्ध्या तोळ्याच्या दरम्यान मी सोनं खरेदी करू शकते, इतके मला यूट्यूबमधून पैसे मिळतात. आणि हे खूप माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. त्यामुळं अजून म्हणजे धावपळ खूप होते. सगळं रांगोळी काढा, जेवण करा, स्वयंपाक करा, रेसिपी करा, एडिटिंग करा, हे करा ते करा, त्याच्यातून खूप हेक्टिक पण होऊन जातं. पण नाही, मला अजून ह्याच्यामध्ये खूप चांगलं करायचं आहे. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही आता ह्या चॅनलला मला सबस्क्रायबर वाढवायचे आहेत. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. आणि
असेच माझे व्हिडिओ तुम्ही बघत जावा, शॉर्ट पण बघत जावा, लाँग पण बघत जावा. आणि अजून तुम्हाला काय शंका असतील तर मला तुम्ही नक्की सांगा. मला जे माहिती आहे ते तुम्हाला मी नक्की सांगायचा प्रयत्न करेल. असं आहे माझं यूट्यूबची जर्नी. 3 चॅनेल आहेत माझे आत्ता सध्या. पेमेंट पण तुम्हाला सांगितलं, जवळजवळ मी अर्धा तोळा तरी सोनं खरेदी करू शकते. हे एवढं मला पेमेंट आत्ता सध्या तरी मला मिळत आहे. तर चला आता माझ्याकडून मुलं क्लासला येतील. सकाळीच व्हिडिओ करत आहे मी. आणि मी क्लास पण घेते सकाळी आणि संध्याकाळी 2 टाईम मी क्लास घेते. तर मला आनंद मिळतो. लहान मुलं पण आहे, म्हणजे 10वीपर्यंतची आहेत. मुलांना पण शिकवायला मला आनंद मिळतो आणि मी कुठेतरी बिझी राहते. तर चला, कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. बाय.